नवी मुंबईतील नागरिकांना तसेच रायगडमध्ये जे काही स्टेशन आहेत ते नागरिकांना काय दिलासा यामुळे प्राप्त होणार आहे? गेले कित्येक वर्ष ही रेल्वे स्टेशन आणि ही जी काही जबाबदारी आहे ही सिडको आणि रेल्वे यांच्यामध्ये संगनमत नसल्यामुळे आपल्याला असुविधा ज्या काही निर्माण झाल्या होत्या आणि त्याचा जेव्हाही आम्ही पाठपुरावा करायचो लोकप्रतिनिधी म्हणून, त्यावेळी लक्षात आलं की ठाणे टू वाशी तर सिडको बरोबर ऍग्रीमेंटही नव्हतं. जरी ती रेल्वे सुरू झाली तरी पुढे कोणी मेंटेन करायची. बाकीची जी स्टेशन आहेत त्याची ऍग्रीमेंट संपून 10 वर्ष झाली होती. सिडको हातूरमातूर काम, छोटं मोठं काम करत होत्या, कारण त्यांचंही म्हणणं होतं की आम्हाला ऑडिट ऑब्जेक्शन येतं, ती स्टेशनची ऍग्रीमेंटच झाली नाही, ती तुम्ही काम कसे करता. तरी सुद्धा आम्ही छोटं मोठं काम करतोय, परंतु जी काही मोठी कामं आहे, ज्या सुविधा द्यायच्या त्या दिल्या जात नव्हत्या. रेल्वेकडे गेलो की म्हणायचे ते सिडकोच्या ताब्यात आहेत. सिडको म्हणायची आमच्याशी ऍग्रीमेंट झालं नाहीये. आणि मग आम्ही जेव्हा मुळाशी गेलो त्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधला, कुठेतरी हा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आता रेल्वे ज्या पद्धतीमध्ये अत्याधुनिकीकरण होतंय त्या पद्धतीमध्ये आमचं वाशी जे काय आहे, नवी मुंबई रेल्वे आहे, त्याचं होत नाहीये. आणि मग त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला, तशा पद्धतीचे आदेश दिले गेले. आमची बैठक झाली 15 मे 2026 आणि त्या बैठकीमध्ये निर्णय अश्विनीजी वैष्णव यांच्या आदेशानुसार घेण्यात आला. त्यानंतर 3 स्टेशन ताब्यात घेतली, जी मावळ लोकसभा मतदारसंघातील होती. त्यानंतर पुढची स्टेशन घेण्याची प्रोसिजर रेल्वेकडनं थोडं पुन्हा स्लो झाली होती. पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या आठवड्यात मिटिंग झाली आणि त्यांनी निर्देश दिले की ताबडतोब जी काही आहे ती पूर्ण यंत्रणा रेल्वेच्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि रेल्वेनेच ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. आणि यामुळे जो स्टेशनमध्ये उद्या स्टेशनमध्ये आम्ही जरी व्हिजिट करायची म्हटली तरी रेल्वे म्हणणार, रेल्वेचे अधिकारी येणार, सिडकोचे अधिकारी येणार, दोघंही मान हलवणार आणि कामाच्या बाबतीत तशाच पदे जैसे ती परिस्थिती. त्यामुळे आता कुठल्या तरी एका यंत्रणेकडे ही जबाबदारी पाहिजे आणि रेल्वेची स्टेशन आहेत ती रेल्वेनेच सांभाळावी, ही जी आमची मागणी होती त्या मागणीला मंजुरी मिळालेली. आणि आता रेल्वेची जी काही स्टेशन आहेत त्याचं अत्याधुनिकीकरण असेल, त्यात चांगल्या सुविधा पुरवणं, त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध, चांगली शौचालय तयार करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, कुठे एक्सलेटरची गरज असेल तर एक्सलेटर लावणं, या सगळ्या गोष्टी आता आम्ही स्टेशन वाईज व्हिजिट सुद्धा करणार आहोत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन. जी काही रिक्वायरमेंट आहे पर स्टेशन त्याचा सर्वे आम्ही आमच्या पदाधिकारी द्वारकानाथ भोईर असतील, अनिकेत असेल, या सगळ्यांनी पर स्टेशन आम्ही त्यांचा एक सर्वे केला होता. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही अश्विनीजींकडे, वैष्णवजी जे रेल्वे मंत्री त्यांच्याकडे तो दिलेला आहे विथ फोटोग्राफ्स. आणि त्यानुसार ही सेवा चांगल्या पद्धतीने सुधारणं आणि प्रवाशांना सुविधा देणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. काय स्थानिकांना रोजगार कायम राहील का या सर्व प्रक्रियेमध्ये? कारण की मध्य रेल्वे आल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्य लागू होतात, त्यांचं म्हणणं असं की टेंडर प्रक्रिया आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येते, सेंट्रल रेल्वे कडून येते, तर स्थानिकांना इथून डावलण्यात येणार का? स्थानिकांना कायम रोजगार कायम राहणार? हे बघा, आता सुद्धा तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम वरती जे काही सफाई कामगार आहेत, 350 काहीतरी सफाई कामगार आहेत, आम्ही रेल्वेकडे मागणी केलेली आहे की त्याच लोकांना जरी कॉन्ट्रॅक्ट बदललं गेलं, पुन्हा ज्या काही निविदा आहे ती निविदेची काय मुदत आहे ती सिडको करणं, पुढे कंटिन्यू करणं, ती रेल्वेने ताब्यात घेणं, नवीन कॉन्ट्रॅक्ट काढल्यानंतर स्थानिकच लोकांना काम, या ठिकाणी दुसऱ्या कोणाची हिंमत आहे काम येऊन करायची. फायदा काय स्थानिकांचा, स्थानिक नेतृत्वाचा उपयोग काय. आपण स्थानिक कामगारांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही अशा पद्धतीची मागणी रेल्वेकडे केलेली आणि मला वाटत नाही की रेल्वे ती नाकारेल. त्यांचं त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही, परंतु स्थानिकांना पुन्हा त्या ठिकाणी जे आहेत ते कामगार आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये सफाई कामगार असेल एक नियम आहे की जरी कॉन्ट्रॅक्टर बदलला, निविदेद्वारे जरी कॉन्ट्रॅक्टर, याच्या सुद्धा सिडकोने निविदा काढल्या होत्या, कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी सफाई कामगार जे असतील त्यांना पुढे कंटिन्यू करायचं हा नियम आहे कामगार कायद्यामध्ये. जरी सेंट्रल रेल्वे असेल तरी कायदे हे त्यांना महाराष्ट्राचेच लागतात. शेवटी तोच मुद्दा आला की प्रकल्प मग जर बाहेरचे ठेकेदार आले तर बाहेरचे ठेकेदार कसे, त्यांनी निविदा जे काय आहे त्या सिडको मध्ये सुद्धा स्थानिक ठेकेदारच यावा किंवा असे काही नियम नव्हते, टेंडर काढतात.
टेंडरमध्ये जे काय होईल, जे आहेत ते लोक पुन्हा कॉम्पिट करतील टेंडर संपल्यानंतर. आपण रेल्वेकडे मागणीच करतोय. ठेके जेव्हा कॉन्ट्रॅक्ट आपण काढतो तेव्हा भारतातली तुम्ही नियम टाकू की बाबा या ठिकाणचेच घ्या. आताही महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये कॉन्ट्रॅक्ट आज नाहीतर ही कामं करायला ब्रिजेशची कामं करायला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कंपन्या आल्याच नसत्या ना. नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्याप्रमाणे कॉम्पिट ते लोक होतील आणि स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे ही आपली मागणी आहे. त्या मागणीशी आम्ही सोबत आहोत. रेल्वेने स्पष्ट नकार कळवलेला आहे की जास्तीचे कामगार जे आहेत ते आम्ही घेणार नाही अशा प्रकारचं माहिती समोर येते. बघा रेल्वेने स्टेशन घ्यायला पण नकारच दिला होता ना. कामं करायला नकारच देत होते ना. त्यांच्याकडनं करून घेणं आपलं काम आहे. आम्ही करू त्याचा पाठपुरावा. पाटील साहेब, कर्जत पनवेल संदर्भामध्ये तुम्ही आता त्याचाच युद्धमध्ये पहिला दौरा केला, दुसरा पण केला, आता स्टेटस काय आहे कर्जत पनवेलचं? कर्जत पनवेलचं 90% काम पूर्ण झालेले आहे आणि कर्जत पनवेलच्या मार्गावरती मी स्वतःही दौरा केला. थोडं काम बाकी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ऑक्टोबर 27 पर्यंत या मार्गावरची रेल्वे धावली जाईल, चालू होईल जाईल असं रेल्वे विभागाने मला सांगितलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर संपूर्णपणे या नवी मुंबईच्या परिसरामध्ये पनवेल असेल, ठाणे असेल, दिवा असेल, या सगळ्या परिसरामध्ये सर्वाधिक सुविधा देण्याचं काम रेल्वे विभागाच्या माध्यमातून रेल्वे करत आहे. परंतु त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. पुढे जाऊन नव्यानं झालेलं एअरपोर्ट याला कनेक्टिव्हिटी करण्याच्या संदर्भामध्ये जुनं एअरपोर्ट आणि नवीन एअरपोर्ट मध्यंतरी रेल्वे मंत्र्यांनी देखील सांगितले की दोन्ही रेल्वेला जोडण्यासाठी रेल्वेच्या विभागातून मेट्रो आणि रेल्वे ह्या दोन्ही व्यवस्था त्या ठिकाणी कार्यरत करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे विभाग देखील प्रयत्न करतोय, भारत सरकार देखील प्रयत्न करतोय. या संपूर्ण परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासी वाहतूक कशी सुलभ होईल, म्हणजे रेल्वे असेल, मेट्रो असेल किंवा रस्त्यावरची असेल, या वाहतुकीसाठी सर्वाधिक प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करतोय. परंतु या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा करतोय. मस्के साहेब असेल, मी असेल, 17 रेल्वे स्टेशन सिडकोने बांधली होती आणि ती बांधली असताना रेल्वेने त्यावेळी सिडकोला विनंती केली होती की हे रेल्वे स्टेशन तुम्ही बांधावे. रेल्वे स्टेशनला मोठा खर्च सिडकोने केला होता, पण याचं हस्तांतर झालं नव्हतं आणि प्रवाशांच्या अनेक वर्ष तक्रारी होत्या या. मग या तक्रारी दूर करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं पाठपुरावा केला. जर रेल्वे स्टेशन जवळपास मागे 3 झाली हस्तांतरात, 14 रेल्वे स्टेशन हस्तांतर होतात आणि रेल्वे स्टेशन हस्तांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचं काम रेल्वे विभाग करणार आहे. आणि मला खात्री आहे, पहा तुम्ही, अमृत भारत योजनेच्या अंतर्गत या देशामध्ये सर्व रेल्वे स्टेशन अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. आता त्या रेल्वे स्टेशनला सुविधा, ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन त्याचा कायापालट करण्याचं काम रेल्वे विभागाने केलेलं आहे आणि त्या रेल्वे स्टेशनला चांगल्या सुविधा देण्याचं काम रेल्वे विभाग करत आहे. इथून पाठीमागं काय झालं याहीपेक्षा आपल्याला पुढे काय व्हायचं, त्याच्यात काही त्रुटी असतील, पत्रकार म्हणून आपण सांगावं, नागरिक म्हणून आपण पण सांगावं, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पाठपुरावा करून ते दूर करण्याचं काम करू. मी या बैठकीमध्ये देखील सांगितलं, गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की ज्या ज्या रेल्वे स्टेशन लगत सिडकोच्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे करता येईल त्या दृष्टिकोनातून सिडकोने जागा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील होते. अनेक रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा चालक किंवा टू व्हीलर लावणारे यांच्या अनेक वेळा वाद निर्माण होतो. अधिकची जागा उपलब्ध करून दिली तर एक चांगल्या प्रकारचे पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो. सिडकोकडे तुम्ही पार्किंगसाठी जागा मागताय, पण जे पार्किंगचे भूखंड होते त्याच्यावरती आता इमारती उभ्या राहिल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, बघा, पनवेल रेल्वे स्टेशनला आपण 4 मजली पार्किंग करतो. अनेक ठिकाणी जागा कमी जरी असल्या तर जास्तीत जास्त पार्किंग कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टिकोनातून रेल्वेच्या लगत आपण त्या ठिकाणी ती व्यवस्था देखील केलेली आहे. त्यामुळं आता काम देखील चालू आहे आणि अन्य काही असेल, मी तर तुम्हाला सांगितलं, लोकप्रतिनिधी आता मस्के साहेबांचा मतदारसंघ 25 लाख मतदानाचा आहे, माझा जवळपास 26 लाख आहे. त्यामुळं नागरिकांनी पण अशा बाबतीमध्ये ज्या त्रुटी असतील किंवा जी कामं करायची असेल आपण देखील सुचवा, आम्ही देखील पाठपुरावा करू. आपण पनवेलमध्ये 2 वेळा पाऊस सुरू झाला, अजूनपर्यंत पाणी मिळत नाही. नवीन वर्षाची पाणी देणार आहे असं सांगितलं.
बघा, कुणी काय सांगितलं याहीपेक्षा लोकांचं पाणी बंद करणं किंवा पाणी हिसकून घेणं ह्याला राजकारण म्हणत नाही. खरं सांगतो, नागरिकांना पाणी देण्याचं पुण्य असतं. आणि जर कुणी म्हणत असेल की यांचं पाणी बंद करणं आम्ही देणारच नाही, तो शासन आहे. या शासनाच्या प्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं पण चुकीचं आहे. आमची सातत्यानं मागणी राहिलेली आहे. मी आज देखील म्हस्के साहेब येण्याच्या पूर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मोरबे धरण हस्तांतर केल्यानंतर त्या ठिकाणी जे बाधित नागरिक होते, प्रकल्पग्रस्त होते, गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या देखील मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. मी माननीय कलेक्टर, माननीय नवी मुंबई कमिशनर यांना सातत्यानं मागणी करतो. त्यांना त्या ठिकाणच्या सुविधा देणं, रस्ता करणं, मोरबे धरणाच्या अंतर्गत जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना सुविधा देणं, त्यांच्या त्या ठिकाणी असणारे रस्ते असतील, पाणी असतील, लाईट आहे, हे देण्याचं त्यावेळेस ॲग्रीमेंटमध्ये केलेलं. ते देखील आज नवी मुंबई करत नाही. आणि त्यासाठी कलेक्टरनी सातत्यानं पत्र दिलं, रायगड कलेक्टरनी सातत्यानं पत्रव्यवहार करतात. त्यामुळे पाणी कुणाचं बंद करणं हे मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे. वक्तव्य करणं देखील चुकीचं आहे. आणि लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्यापेक्षाही चुकीचं आहे. आपल्याला कुठला विभाग करायचा नाही. हे काय भारत पाकिस्तान नाही. नवी मुंबईमध्ये असतील, पनवेलमध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील, हे नागरिक याच ठिकाणचे आहेत. त्यांना सुविधा देणं, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्या लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्यांना सुविधा देणं, त्यांच्या गरजा भागवणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. साहेब, आपण एवढं